सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन तुम्हाला जर काही नाश्ता बनवायचा असेल तर अवघ्या 10 मिनिटात तयार होणाऱ्या या मोकळ्या सुटसुटीत शेवया तुम्ही नक्की करून पहा। त्याच्यासाठी एक वाटीभर मी इथं शेवया घेतलेल्या आहेत। आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या। कढईमध्ये एक चमचाभर तूप घेऊन सगळ्यात अगोदर या शेवया हलक्याशा लालसर रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे। त्याच कढईमध्ये चमचाभर तूप घालून त्याच्यामध्ये मोहरी, हिरवी मिरची आणि हिरवा वाटाणा घालून हे थोड्या वेळासाठी आपल्याला परतून घ्यायचंय। हे व्यवस्थित परतलं की आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या। मीठ आणि हळद टाकून 2 मिनिटांसाठी या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या। थोड्या वेळासाठी झाकण ठेवायचं। झाकण काढल्यानंतर धना पावडर, जिरा पावडर, हलकसं लाल तिखट आणि मॅगी मसाला टाकून व्यवस्थित असं आपल्याला हे परतून घ्यायचंय। मसाले व्यवस्थित परतले की त्याच्यामध्ये भाजून ठेवलेल्या शेवया घालायच्या। 2 मिनिटांसाठी हे पण चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर पाणी आपल्याला इथं घालायचं आहे। तर शेवया बुडतील एवढंच पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे। जास्त पाण्याचा जर तुम्ही वापर केलात तर शेवया चिकट होतात। 5 मिनिटांनंतर झाकण काढायचं। तर व्यवस्थित आपल्या शेवया झालेल्या आहेत। तुम्हाला जर इथं कच्च्या वाटत असतील तर थोडासा पाण्याचा शिंपडा मारा आणि परत एकदा झाकण ठेवा। अगदी मोकळ्या सुटसुटीत शेवया होतात। या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा।